हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट घेताना आपण खूप सारा विचार करून प्रत्येक गोष्ट घेत असतो. तर तसंच या बेडशीट्सच्या बाबतीत सुद्धा माझं आता हल्ली होतं. ते म्हणजे पहिले ना मी खूप असे डार्क कलर घ्यायची, म्हणजे कसं खराब पटकन होऊ नये, पटकन दिसण्यात येऊ नये असं, त्यामुळे डार्क कलरचेच म्हणजे बेडशीट घ्यायची. पण आता जिथपासून मला वास्तूच्या काही गोष्टी माहिती पडत आहेत, तर तिथपासून त्यामध्ये ही सुद्धा गोष्ट आहे की तुम्ही जे बेडशीट्स आहेत ना ते अगदी हलक्या रंगाचे, म्हणजे फिक्कट रंगाचे, असे जे ब्राईट कलर असतात, म्हणजे व्हाईट म्हणा, क्रीम म्हणा, लाईट कलर्सचे येतात अगदी, असे कलर जर तुम्ही बेडशीट्सवरती ठेवलेत ना तर तुम्हाला बेडवरती झोपल्यानंतरसुद्धा अगदी हलकं हलकं फील होतं. आणि खरंच आहे ही गोष्ट, तुम्ही करून बघा की जो पॉझिटिव्हिटी जे आहे ना, जसं आपण भिंतीवरच्या रंगामुळे फरक पडतो ना, तर तसंच बेडशीट्समुळे सुद्धा फरक पडतो. कारण बेडशीट आपल्या जो खोलीचा ना बराचसा भाग कवर करते. तर समजा त्या दिशेला तो रंग नसेलच, तर मग तुम्ही तो रंग जर घातला बेडशीटवरती तर त्याचे खूप म्हणजे वेगळे इफेक्ट तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. आणि हा आपण कधी विचारही केलेला नसेल. मी तर खरंच कधीच विचार असा केला नव्हता की बेडशीटमुळे सुद्धा काही फरक पडत असेल, पण खरंच या गोष्टींमुळे खूप फरक पडतो. आणि ज्या आपल्या बेडवरच्या बेडशीट्स असतात ना, त्या निदान 3 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नक्की बदला. कारण आपला जो सगळा आळस असतो बघा, आपण झोपतो बेडवरती, तर आपल्या अंगातला जो आळस असतो ना, तो सगळा आपल्या बेडवरती, आपल्या बेडशीट्सवरती जमा होत असतो. तर म्हणून घरात पॉझिटिव्हिटी जर आपल्याला आणायची असेल तर सुरुवात तुमच्या बेडपासून करा. आपल्या बेडच्या ज्या बेडशीट्स, उशा, पिलो कवर्स हे नेहमी स्वच्छ ठेवा. जे पण सोफ्यावरचे पण जे कवर्स असतात ना, ते पण तुम्ही नेहमी स्वच्छ करत जा. म्हणजे जितकी धूळ तुमच्या घरामध्ये जमा होत असेल तितकी नेगेटिव्हिटी आपण जमा करत असतो. तर आज रविवारचा दिवस होता, तर मस्त सकाळी नाश्त्याला मी छान पोहे बनवले होते. आपल्याकडे नाश्ता म्हणजे काय, पोहे किंवा उपमा किंवा डोसा, इडली हाच आपला नाश्ता असतो आणि खरंच तोच खूप हेल्दी नाश्ता आहे. तर मी असे 4-5 प्रकार ठरवलेले असतातच आपले, की एकतर थालीपीठ असतं किंवा मग पोहे, उपमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि सकाळी थोडासा नाश्ता व्यवस्थित झाला ना की मग दुपारी एकदम लवकर अशी कडाक्याची भूक लागत नाही. आणि मग रविवारची बरीच काय ना काय अशी छोटी मोठी कामं असतात, तर त्याच्यासाठी नाश्ता केलेला सगळ्यात बेस्ट. तर झाडांसाठी मी जे स्टँड मागवले होते ना, तर ते मी पुन्हा मागवले. मागच्या वेळी मी मिशोवरून मागवले होते आणि मिशोवरती काय की आपण ॲट अ टाईम फक्त 2च ते स्टँड मागवू शकतो. तर मी ॲमेझॉनवरती सुद्धा चेक केले, तर सेम प्राईसमध्ये मला ॲमेझॉनवर मिळाले आणि विथ सेम क्वालिटी. तर मी यावेळेला 6 स्टँड मागवले होते आणि हे स्टँड आहेत जे मी पक्ष्यांना बघा पाण्यासाठी दोन्ही बाजूला ठेवलेले आहेत, तर ते ह्याच स्टँडमध्ये ठेवलेत. आणि तुम्हाला सांगू, याच्यामध्ये ना ज्या इंडोर प्लांट्सच्या ज्या कुंड्या आहेत त्या अगदी मस्त बसतात आणि हँगिंग करण्यापेक्षा हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आता थोडेच 1-2 महिन्यात आता पावसाळा सुरू होईल, तर ज्या आपण हँगिंग कुंड्या लावतो ना, तर पावसाच्या हवेने, आता इथे माझ्या इथे तर खूप जोरदार हवा येते, तर त्याच्यामुळे हवेमुळे ज्या हँगिंग कुंड्या आहेत ना त्या पडण्याची किंवा बरीच काही शक्यता असते. तर म्हणून मी हे स्टँड मागवले की ज्याचा मल्टी यूज करता येतो. खूप साऱ्या प्रकारे या स्टँडचा वापर करता येतो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर लिंकवर जाऊन तुम्हाला हवे असेल तुम्ही नक्की घ्या. आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की खरंच खूप क्वालिटी पण खूप छान आहे आणि याचा यूज पण खूप चांगला आहे. तुम्ही कशा प्रकारे यूज करता याच्यावर डिपेंड आहे. मेन यूज तर याचा झाडांसाठीच होतो, बाकी पण आणखीन बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर बघा, माझ्याकडे या ज्या हँगिंग कुंड्या आहेत ना, तर त्याची जी माती जसं जसं झाड वाढत जातं ना, तर तसं तसं आतमध्ये मुळं जास्त जमा व्हायला लागतात आणि कुंडी खूप जड व्हायला लागते. तर म्हणून मी इथे हे काढून टाकलं जे हँगिंग लावलं होतं स्टँड. आणि आता इथे बघ, ग्रिलला अगदी इझी प्रकारे हे हँग होतात. आता इंडोर झाडांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. मी मागच्या वेळी बघा झाडं आणायला गेलेली, तिथेसुद्धा तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे स्टँड दिसले असतील. तर असे स्टँड लावले ना तर दिसायला पण खूप सुंदर दिसतात, जागा पण खूप कमी घेतात आणि झाडं पण आपली अगदी मस्त राहतात.
तर बघा अशा प्रकारे याच्या आतमध्ये आपण कुंडी ठेवायची आहे आणि त्याला खाली पण एक सपोर्टला स्टँड असतं त्याला, ज्याच्यामुळे ती कुंडी अशी स्ट्रेट एकदम मस्त राहते बघा. तर मी जे स्टँड मागवले होते त्याच्यामधले काही स्टँड मला इथे बेडरूममध्ये, ज्या मी बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ही जी झाडं आहेत ना, ही मला व्यवस्थित करायची होती. आपण हे असे हँगिंगचे स्टँड लावले ना तर काय होतं, कुंड्या कधी कधी वर खाली इकडे तिकडे दिसतात. तर मला एकाच लेवलला सगळ्या कुंड्या ठेवायच्या होत्या आणि बघा या स्टँडमुळे कुंड्या किती मस्त दिसतात आणि व्यवस्थित वाटतात, म्हणजे असं भरगच्च दिसतं. स्पेशली मी तुम्हाला सांगेन मनी प्लांट किंवा जे इंडोर प्लांट्स आपण लावतो तर त्याच्यामध्ये तुम्ही या कुंड्यांमध्ये ठेवलात ना तर अगदी एकासमोर एक कुंड्या लावल्यात ना तर त्या दिसायला खूप सुंदर दिसतात. आता या वरती ज्या लटकवलेल्या होत्या ना याच्यामध्ये पाणी घालताना मला खूप प्रॉब्लेम यायचा. तर असं समोर आपल्या हाताच्या समोर जर कुंड्या असतील तर आपल्याला त्यातली माती खुरपायला किंवा पाणी घालायला किंवा जी पानं सुकली असतील ती काढायला खूप बरं पडतं आणि दिसायला सुद्धा अगदी 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 सुंदरच दिसतात. आता हा खूप कडाक्याचा उन्हाळा पडलेला आहे तर याच्यामध्ये ताई मंगल कलशाचा जो नारळ आहे तो कसा वाचवायचा, सारखा तडकतोय, सारखा नारळ बदलावा लागतोय. तर तुम्हाला सांगू, नारळ घेताना कधीही तुमचा जो कलश आहे ना त्या कलशाच्या बघा आतमध्ये आपला हाताचा म्हणजे जो 1 इंच आहे ना बोटाचा तेवढा तरी नारळ आतमध्ये बुडाला पाहिजे, म्हणजेच तो नारळ तुमचा पूर्ण ओला राहतो. जे कलशातलं पाणी आहे ते पूर्ण नारळाला वरपर्यंत पोचतं. आणि सध्या तुम्ही जर घरी असाल तर रोजच्या रोज तुमच्या मंगल कलशामधलं पाणी बदलत चला. मंगल कलशामधलं पाणी झाडांना घालून द्यायचं आणि रोजच्या रोज छान नारळ पूर्ण ओला करायचा, म्हणजे तुम्हाला कपडा लावण्याची सुद्धा त्याला गरज लागत नाही. तर माझा हा नारळ जो आधीपासून ठेवलेला तोच नारळ आहे अजूनही आणि बघा पूर्ण नारळ व्यवस्थित ओला होतो जेव्हा 1 इंचाचा जो नारळ आहे ना तो खालपर्यंत बुडला जातो. तर ही जी वेणी आहे मी असंच लोकल मार्केटमध्ये गेली होती तर तिथे मला ही वेणी दिसली आणि मला खूप आवडली आणि खरंच कलशावरती ठेवल्यावर खूप सुंदर दिसते. तर मंगल कलशाला अशा प्रकारे तुम्ही आता या उन्हाळ्यामध्ये वाचवू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल जास्त दिवसासाठी तर नारळ जो आहे ना तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये जर तुम्ही तो नारळ ठेवलात तर तुमचा नारळ, मंगल कलशावरचा जो नारळ आहे ना तो बऱ्याच दिवस तसाचा तसा राहू शकतो. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलेलं की ताई तू जे औषधं सुरू केलेत, म्हणजे आता जे माझा पायाचा त्रास होता, सायटिकाचा जो पेन होता स्पेशली, त्याच्यासाठी मी या डॉक्टरांकडे गेली होती. तर हे जे डॉक्टर आहेत तर म्हटलं पहिले की आपण औषधं घेऊन बघू आपल्याला किती फरक पडतो. जर आपल्याला त्याचा व्यवस्थित फरक पडला तरच मग मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन. तर हे मला रेकमेंड केलं होतं माझा भाऊ पण आणि वहिनीने पण तिकडे औषधं घेतले होते. तिला पण पायाचा सेम त्रास होत होता आणि अजूनही बरेच काय काय त्रास चालू होते. तर त्याच्यामुळे त्यांनी तिथे औषध घेतले होते. त्यांच्या आईने म्हणजे वहिनीच्या आईने सुद्धा तिथे ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर म्हणून आम्ही म्हटलं की माहिती आहे, माहितीतलं असेल तर कसं आपल्याला ऑलरेडी माहिती असतं की हां बऱ्याच लोकांना इथे चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि बरेच लोक तिथे खूप लांबून लांबून सुद्धा येतात त्यांच्याकडे. तर हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि आपलं जे हाताची नाडी असते ना ते नाडी परीक्षण करतात आणि नाडी परीक्षण करून ते आपल्याला औषधं देतात. तर इथे फक्त एक गोष्ट आहे की औषधं थोडी कॉस्टली पडतात. जी सुरुवातीला त्यांनी 15 दिवसाची दिली होती तर 15 दिवसाचीच औषधं जवळपास 3,000 3,500 या ह्याच्यामध्ये जातात. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की बघा आपण जेव्हा ॲलोपॅथी करायला जातो तर ॲलोपॅथी करताना आपल्याला किती साऱ्या गोष्टी असतात, ही टेस्ट करा ती टेस्ट करा, त्या टेस्टमध्येच आपले किती सारे पैसे खर्च होतात. तर आणि ॲलोपॅथी आपल्याला तात्पुरता आराम देते, पण आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी हे तुम्हाला मुळापासून आजार रिकवर करायला म्हणजे मदत करते आणि फक्त एकच आजार त्यात रिकवर होत नाही, आपल्या शरीराची पूर्ण शरीरामध्ये जे काही त्रास असतात तर तेही त्रास त्याच्यामधून निघतात. तर ते आपल्याला संपूर्ण हिस्ट्री विचारतात
आणि त्यानंतर मग त्याच्यावरती त्याच्यानुसार औषधं देतात. आणि यामध्ये जे बरेचशा ज्या इन्ग्रेडियंट्स आहेत ना, आणि औषधं पण जी त्यांची आहेत ना ती अशी नाही आहेत. म्हणजे बघा, बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर ते पुड्यांचे औषध देतात किंवा अशा वेगळ्याच गोळ्या असतात चूरणसारख्या वगैरे, तशी अजिबात औषधं नाही आहेत. अगदी एकदम प्रॉपर जी स्टँडर्ड औषधं असतात ना तशी औषधं आहेत. आणि मला तरी ह्याचा बराच खूप चांगला फरक पडला. म्हणजे पाय जे आहे ना, पाय कंबर म्हणा, जे स्ट्रेंथ, म्हणजे मला खूप वीकनेसपणा खूप वाटत होता, प्रचंड वीकनेस. म्हणजे बसलं तरी असं वाटायचं की हाडं सगळी दुखत आहेत किंवा काय, असं खूप प्रचंड वीकनेस वाटत होता. तर वीकनेस खूप मस्त कवर झाला माझा. फक्त पायाचं दुखणं थोडंसं होतं अजून, म्हणून मी आता पुन्हा गेली होती त्यांच्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलीही गोष्ट कोणाच्या कन्सर्नशिवाय करणं हे पण थोडंसं चुकीचं वाटतं. तर म्हणून मग मी त्यांना यावेळेला विचारलं की मी तुमचा नंबर देऊ का. म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी ताई अशा आहेत की ज्यांनासुद्धा असे पाठीचे पायाचे खूप सारे त्रास होतात. तर त्या डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलं की ठीक आहे, तुम्ही देऊ शकता नंबर. तर म्हणून म्हटलं की चला, ज्यांना हवं असेल, ज्यांना खरंच खूप मेजर त्रास होतो, तर तुम्ही नक्की जा. खूप चांगले, म्हणजे डॉक्टर पण खूप व्यवस्थित सांगतात आणि मेडिसिन पण खूप प्रॉपर होतात. पण प्रत्येकाला आता ती गोष्ट किती सूट होईल किंवा किती नाही सूट होईल हे पण मी सांगू शकत नाही. फक्त मला चांगला अनुभव आला. माझं पायाचं जे दुखणं आहे ते बऱ्यापैकी कमी झालं. आणि कुठली गोष्ट लगेचच होत नाही, स्पेशली आयुर्वेदिक औषधं. त्याचा आपला पर्टिक्युलर एक कोर्स असतो, तो कोर्स कंप्लीट केल्यानंतरच आपल्याला बरं वाटतं. तर हे जे आहे ना क्लिनिक, ते हे आहे, आता इथे तुम्हाला उलटं दिसत असेल पण खूप छान आहे. तिथलं मी तुम्हाला सांगेन की एंट्री केल्या तिथलं वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे ना की तिथेच तुम्हाला अर्ध बरं वाटायला सुरुवात होते. अष्टांग आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर असं आहे. आणि हे स्किन, हेअर वगैरे सगळ्यासाठी आहे. सगळ्यासाठी तिथे औषधं दिले जातात आणि खूप छान आहे. याचा जो ॲड्रेस आहे ना त्यांचा, न्यू कफ परेडला आहे हे. तर याचा प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा देईन. तुम्हाला ज्यांना पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते आपल्याला आधी कॉल करून, आणि त्याच्यानंतर आपल्याला जावं लागतं. जर तुम्ही खूप लांबून येत असाल तर तसं व्यवस्थित अपॉइंटमेंट घ्या, कारण गर्दी असते तिथे बऱ्यापैकी. तर तुम्हाला थोडा वेळ बसावं पण लागेल तिथे. तर अशा प्रकारे मी जाऊन आली. म्हटलं चला तुम्हालासुद्धा शेअर करू, कारण खरंच हे जे आपले त्रास असतात ना, जे दुखणं असतं ना, त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं खूप कधी त्रासदायक ठरतं. आणि बरेच जण खूप सारे डॉक्टर वगैरे सगळं करून थकले असतील. तर म्हणून मी म्हटलं की सांगू तुम्हाला. आणि खरंच सांगते की आयुर्वेदिक औषधं खरंच बेस्ट आहेत. कुठलीही आपल्याला त्याच्यामुळे साईड इफेक्ट होत नाहीत. मला स्पेशली पोटाचा पण त्रास व्हायचा, तर ते पण रिकवर झालं. प्लस आपल्याला आयुर्वेदामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपलं रोजचं कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, तर हे पण ते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी सांगितलं आणि मला पर्सनली आवडलं. तर म्हणून म्हटलं की चला, आता मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करू शकते. तर डॉक्टरांचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर तुम्हाला ज्यांना पण हवं असेल, ज्यांना पण वाटत असेल की त्रास होतोय, खूपच अगदीच खूप त्रास होतोय, तर तुम्ही नक्कीच तिथे कन्सल्ट करू शकता. तर चला, माझे कामं चालू आहेत, पहिले कामं कंप्लीट करते. आपला दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो हे खरंच कळत नाही आहे. जर व्यवस्थित आपण विचार करून बघितलं ना, तर किती पटापट दिवस जात आहेत. पूर्वी जसं दिवस खूप लांब म्हणजे खूप मोठा वाटायचा आणि हळूहळू दिवस जायचे, तसं आता होत नाही. कधी पटकन सरकन महिना जातोय, कधी वर्ष संपतंय हेही समजत नाही आहे. तर म्हणून आपल्याला जोही वेळ मिळतोय त्या वेळेचा आपण सोनं करणं किंवा त्या वेळेचा चांगला सदुपयोग करणं हे खूप 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 गरजेचं आहे. तर ही जी आपली घरातली रोजची कामं असतात ना, ती पण जर आपण वेळच्या वेळी लगेचच आटोपली ना, तर आपल्याला बराचसा इतर गोष्टींसाठी थोडा वेळ मिळतो. बऱ्याच जणांकडे हीच तक्रार असते की वेळ मिळत नाही. पण वेळ मिळत नाही, तो आपल्याला नेहमी काढावा लागतो. आणि त्यासाठी आपली जी रोजची कामं आहेत, जी तुम्हाला माहिती आहे की रोज ही मला करायचीच आहेत, तर तुम्ही तुमच्या म्हणजे मेंदूला किंवा तुम्ही तुमच्या मनाला ते नेहमी इन्स्ट्रक्ट करत चला की शेवटी हे काम मलाच करायचं आहे. तर त्यामुळे जर मी ते वेळेत कंप्लीट केलं तर माझाच वेळ वाचणार आहे.
तर म्हणून बघा जी पण सकाळची जी आपली कामं असतात, म्हणजे आता भाजी, सकाळी टिफिन असतात. आता सध्या मुलांना सुट्टी आहे, पण मिस्टरांना सकाळचे टिफिन लागतात. तर त्यासाठी सकाळची जी पूर्वतयारी आहे ती जर तुम्ही आधीच करून ठेवली तर सकाळचा बराचसा वेळ त्यामध्ये वाचतो. तर आता संध्याकाळी आमच्याकडे तर डाळ भात किंवा खिचडी भात, खिचडी कढी असेच पदार्थ असतात. तर त्यामुळे संध्याकाळी मला बऱ्यापैकी चांगला वेळ असतो. तर त्यातला जेवढा पण वेळ वाचतो ना, तर तो मी उद्याचा मला काय करायचं आहे किंवा उद्याचं समजा व्हिडिओ शूट केलं असेल तर त्याचं मला एडिटिंग कसं करायचं आहे किंवा काय एक्स्ट्रा काय काम मला करायचं आहे, तर ह्या गोष्टींचा प्री प्लॅनिंग जर करून ठेवलं तर आपला जो विचार करण्याचा वेळ असतो ना, तो सुद्धा त्याच्यामध्ये वाचतो. तसंच या भाज्या ज्या एक्स्ट्राच्या आपण आणून ठेवतो, तर या भाज्या जर तुम्ही अशाच फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात तर त्या लवकर खराब होतात. तर म्हणून भाज्या आणल्या लगेचच त्या स्वच्छ धुवून सुकवून त्यानंतर जर तुम्ही त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवल्यात तर भाज्या आठवड्यापर्यंत अगदी छान राहतात. मी तर 2 किंवा 3च भाज्या जास्तीत जास्त आणते, कारण इथे बऱ्याच भाज्या लगेच इझिली अवेलेबल असतात. तर त्यामुळे खूप जास्त भाज्या आणून ठेवून मग त्या भाज्या कधी कधी फ्रीजमध्ये मागच्या मागे पडून राहतात, खराब होतात. त्यापेक्षा वेळेची आणि पैशाची दोन्हीही बचत करायची असेल तर आपल्याला जितकं लागेल ना तितकंच आपण घेऊन आलो तर ते आपल्याला व्यवस्थित पडतं. तर या दोन्ही भाज्या मला आजसाठी नको आहेत, तर मी उद्यासाठी टिफिनसाठी एक भाजी छान धुवून ठेवते आणि छान चिरूनही ठेवणार आहे. म्हणजे सकाळी टिफिनला पटकन भाजी फोडणीला देता येते आणि आपला बराचसा वेळ वाचतो. तर मला आईंनी म्हणजे सासूबाईंनी बनवून दिलेला आहे तो म्हणजे की छान लाल तिखट. तर ह्याच्या ज्या मिरच्या आहेत ना तर त्या गावावरून आणतात आणि खरंच सांगू तुम्हाला की या तिखटाची चवच वेगळी आहे. मी आता जेव्हापासून त्या मला तिखट देत आहेत ना तेव्हापासून मी बाहेरचं जे तिखट आहे ते अजिबात आणत नाही. आणि आणलं जरी कदाचित संपलं असेल तर तरीही त्याला भाजीला मला जी चव हवी असते ती चव येतच नाही. तर म्हणून आईंनाच नेहमी मी सांगते की मला लाल तिखट बनवून द्या. तर त्यांनी बनवून दिलं आहे. तर व्यवस्थित आणल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही तिखट मसाले, गरम मसाले जे पण आहेत ते व्यवस्थित काचेच्या बरण्यांमध्ये जर भरून ठेवलेत तर ते अगदी 6 महिने, वर्षभर खूप छान टिकून राहतात. तर पहिले मी यातले जे थोडे मसाले होते ते काढून घेतले आणि बरण्या आता स्वच्छ धुवून सुकत ठेवलेल्या आहेत. तर आपल्या तिखट भरायच्या बरण्या सुकतायत. तर म्हटलं तोपर्यंत एक दुसरी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू की बऱ्याचदा मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात अनुभव घेतला त्या गोष्टीचा. ते म्हणजे की सकाळची गोष्ट ही. सकाळी मी असंच माझं काम वगैरे चालू होतं तेव्हा अचानक एक फोन आला आणि फोन आला त्यावरती म्हणजे माझ्याकडे कसं दोन्ही मोबाईलमध्ये ना मी पहिली गोष्ट सांगते ट्रू कॉलर तुम्ही टाका. कारण ट्रू कॉलरमध्ये काय होतं जे स्पॅम कॉल्स येतात ना तर ते फ्रॉड कॉल, स्पॅम कॉल ते त्याच्यामध्ये दाखवतं ट्रू कॉलरमध्ये. तर म्हणून ट्रू कॉलर होतं पण तरीही ट्रू कॉलरमध्ये सुद्धा तो नॉर्मल कॉल दाखवला. दिनेश पाटील असं काहीतरी नाव आलं होतं. तर मला वाटलं की असेल काही फोन आपले पार्सल्स असतात किंवा काय असतं तर म्हटलं त्याच्या रिलेटेड काय फोन असेल. तर म्हणून मी फोन उचलला. नॉर्मली फ्रॉड वगैरे दिसलं तर मग मी कट करून टाकते किंवा ब्लॉक करून टाकते. तर फोन उचलला त्यानंतर समोरून जी व्यक्ती होती ती एकदम म्हणजे चांगलं असं गोड आपण बोलतो कसं तर तसं हिंदीमध्ये बोलत होते. तर ते बोलले बेटा मैंने आपके डैडी से ना मैंने पैसे लिए थे 16,000 रुपये लिया था तो उनका जो नेटवर्क है वो चल नहीं रहा है, उनको मुझे वापस करना है पैसा. तो उनका जो प्रॉब्लम है कुछ नेट का तो उन्होंने आपका नंबर दिया और उन्होंने कहा है कि उनको ट्रांसफ़र कर दो वो मुझे दे देंगे करके. तर मला सुरुवातीला असं म्हणजे बोलण्यावरून कसं माणूस जेन्युइन एकदम वाटतं ना तर तसं वाटलं मला. तर म्हणून मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे. बोले अंकल आप कर दो ट्रान्सफर. तर मग ते बोलले की हाच नंबर आहे का जीपे नंबर. तर म्हटलं हां हाच जीपे नंबर आहे. आणि त्यांनी विदिन अ सेकंड म्हणजे आम्ही बोलतोय आणि तेवढ्यातच त्याने मला मेसेज आला की 10,000 क्रेडिटेड. आणि तुम्ही मेसेज बघाल ना तर अगदी जसं आपल्या बँकेचा कसा मेसेज येतो अगदी तसाच मेसेज आहे. मी मेसेज तुम्हाला दाखवते. मी ठेवलंय का डिलीट केलंय. ॲक्च्युली नंबर लगेचच ब्लॉक करून टाकला कारण असे नंबर खूप डेंजर असतात आपल्याला म्हणून मी ब्लॉक करून टाकला. त्याच्यात असेल ना जर ठेवलं असेल ना तर मग मी तुम्हाला दाखवेन की अगदी जसं बँकेचा मेसेज येतो ना तसेच मेसेज आला. पहिला मेसेज आला 10,000 क्रेडिटेड टू वाया जीपे वगैरे असं सगळं आलं प्रॉपर त्याच्यामध्ये.
मग त्याच्यानंतर लगेचच ते म्हणाले बेटा मैं आपको अभी 6000 अलग से करता हूँ क्योंकि 16 पूरा एक साथ नहीं जा रहा है। तो बोले ठीक है अंकल कर दो। आणि मला मेसेज आला, तो बोलायच्या आधीच मला मेसेज आला की 60,000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट। तर मला तिथेच काहीतरी गडबड वाटली आणि मग ते पटकन बोलले की अरे मैं ना 6000 कर रहा था लेकिन गलती से 60,000 हो गया मेरे से, तो अभी बाकी का जो पैसा है ना तो आप मुझे वापस कर दो। तर मग मी बोले ठीक है अंकल कौन से नंबर पे करना है, मी मुद्दामून विचारलं। तर त्याने नंबर दिला मला। तो बोलता हाँ अभी आप कर रहे हो ना। तो बोले हाँ अंकल लेकिन मुझे ना बैंक में पहले चेक करना पड़ेगा। वो तो चेक करने की क्या ज़रूरत है, आपको तो मैसेज आ गया ना तो आपके अकाउंट में तो आया रहेगा। मैं बोली ऐसा नहीं होता है अंकल, प्रॉपर मैसेज पे डिपेंड रहना और प्रॉपर बैंक में चेक करना ही अलग चीज़ है। एवढा मी बोलते आणि तेवढ्यात त्याने फोन कट केला। म्हणजे हा किती लेवलचा फ्रॉड आहे बघा। हे काय आता जुनी गोष्ट नाही आहे, ह्या बऱ्याच वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत, मी ऐकलेल्या सुद्धा आहेत। पण अनुभव म्हटलं ना, प्रत्यक्षात हा आज अनुभव घेतला। तर कधी समजा असे काही तुम्हाला कॉल्स आले तर असं डायरेक्टच तुम्ही विश्वास ठेवू नका कुठल्याही गोष्टीवर। पहिले क्रॉस चेक करा, आपल्या बँकेतून काही गोष्टी डेबिट क्रेडिट झाल्या आहेत का ते प्रॉपर चेक करा। त्याच्यासाठी तुमचं ना ऑनलाईन बँकिंग असणं खूप गरजेचं असतं। आता माझी जी बँक आहे ती HDFC बँक आहे आणि मी जवळपास खूप म्हणजे जेव्हा ऑफिसला सुरू केलेला, आता म्हणजे 20-25 वर्ष झाले असतील मी HDFC सोबत आहे आणि मला खूप चांगलं वाटतं कारण भरपूर माझे सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स त्याच्यावर होतात। जे पण लोन्स आहेत ते सगळे HDFC मधून आहेत, तर त्याच्यामुळे खूप चांगलं मला ती सर्व्हिस वाटते। आणि नॅशनलाइज ज्या आपल्या तुम्ही नॉर्मली बघा आपण कधी कधी कॉर्पोरेट बँक्स किंवा अशा साध्या ज्या बँकिंग असतात ना तिथे आपण अकाउंट ओपन करतो आणि तिथे कशा ह्या सेवा नसतात, ऑनलाईनच्या सेवा नसतात किंवा सिक्युरिटी लेवल तेवढी प्रॉपर नसते। त्याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींना आपण फसतो आणि त्या बँकिंगमधून हॅक करणं त्यांना खूप इझी जातं। नॅशनलाइज बँकमध्ये खूप सिक्युरिटी असते, प्रत्येक गोष्टीसाठी OTP विचारला जातो। तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला लगेचच मेसेजेस येतात तुमच्या मोबाईलवरती, तर म्हणून ते खूप सेफर साईड राहतं। म्हणून आपलं अकाउंट नेहमी प्रॉपर चांगल्या बँकेमध्येच ओपन करा। मी लगेचच माझं ऑनलाईन जे आहे माझं सॉफ्टवेअर बँकेचं त्याच्यामध्ये जाऊन लगेचच चेक केलं, तर मला तर माहिती होतं की हे काय अमाऊंट क्रेडिट झालेली नाहीये, तर ते सगळं फेकच होतं। पण समजा अशा गोष्टींना बळी पडून समजा आपण लगेचच पैसे त्यांना रिटर्न करायला गेलो किंवा काय, तर खूप आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो। आणि ह्या गोष्टी यांचे नंबर लगेचच ब्लॉक होऊन जातात, लगेचच तुम्ही काहीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकत नाही। तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलात तरी त्याच्यावर बऱ्याचदा काहीच रिस्पॉन्स मिळत नाही, कारण या लोकांना ट्रॅक करणं खूप मुश्किल पडतं त्यांना पण। तर म्हणून आपणच पहिले आपली सिक्युरिटी आपण थोडंसं कधीही अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्हाला अननोन नंबरवरून, जेव्हा तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा अननोन व्यक्ती तुम्हाला कधी असा फोन करते, कधी कधी तुम्हाला काही लोक OTP विचारतात, बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळे अशा मॅटरमध्ये ना नेहमी अलर्ट राहा। तर आज मी स्वतः एक्सपिरियन्स केली गोष्ट, तर म्हणून म्हटलं की खरंच किती फ्रॉडमधून आपण वाचतो जर आपण स्वतः थोडंसं अलर्ट राहिलं नाही या गोष्टीमध्ये। आणि नेहमी शिकून घ्या, हे जे आपण आता काय होतं ना, आपण जीपे खूप ऑनलाईन झालेलं आहे, म्हणजे भाजीवाल्यापासून अगदी छोट्यातली छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत आपण सगळीकडे आता जीपे करतो, ऑनलाईन पेमेंट करतो। त्याच्यामुळे आपले जे डिटेल्स असतात ना कधी कधी प्रत्येकापर्यंत जाऊ शकतात, त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आपल्यापर्यंत येऊ शकतात। तर म्हणून ऑनलाईन बँकिंग हे चुकीची गोष्ट नाही आहे, उलट आपल्या चांगल्यासाठीच आहे, आपल्याला खूप बरं पडतं। आता सगळीकडे कॅश घेऊन फिरणं आपल्याला पॉसिबल होत नाही, तर मोबाईल थ्रू आपले ट्रान्झॅक्शन पटकन होतात। फक्त ह्या ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये अलर्ट राहा, बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं। तर चला हे झालं सांगून, तुम्ही पण अशा गोष्टी लक्षात ठेवा। आता बरण्या सुकल्या असतील, मी पटकन तिखट जे आहे ते भरून घेते। तर बरणी आता मस्त करकरीत अशी सुकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये जो मसाला आहे तो मी भरून ठेवते। तर जवळपास 6 महिने काय त्यापेक्षा सुद्धा जास्त। आणि आता जसा पावसाळा सुरू होईल तर तेव्हा आपले तिखट पदार्थ जास्त वाढतात। आता सध्या गरमी आहे म्हणून आपण तिखट जास्त वापरत नाही, पण पावसाळ्यामध्ये याचा खूप वापर होतो, तर त्यामुळे
पावसाळ्यासाठी बरेचसे जे पदार्थ आहेत ते आपण उन्हाळ्यामध्येच त्याची सोय करून ठेवतो। अशा मसाल्यांमध्ये ना तुम्ही लसूण, अख्खी लसूण यामध्ये घालून ठेवा, बघा मसाला खूप छान टिकून राहतो व्यवस्थित। तर अशा रोजच्या छोट्या छोट्या टिप्स, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।